की जे आपलं शिंपलं आहे तेच का मोती बनवत आहे, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी कुठनं आली, की बाकीचे जे प्राणी आहेत ते का नाही मोती बनवत, फक्त शिंपलंच का बनवतात. तर शिंपल्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, शिंपल्याचा जो pH आहे तो यासाठी कारणीभूत असतो. सगळ्यात पहिलं ज्याच्यामध्ये आपण जेव्हा न्यूक्लियस टाकतो शिंपल्याच्या आतमध्ये, तेव्हा तो शिंपलं पर्ल सॅक बनवतो. पर्ल सॅक म्हणजे जो आपला मेंटल टिश्यू होता, तो मेंटल टिश्यूमध्ये कॅव्हिटी बनते. त्या कॅव्हिटीमध्ये आपण आपला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस टाकतो. आता तो जेव्हा लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्या लिक्विड फॉर्मला सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हायला जे ड्युरेशन लागतं आहे ते ड्युरेशन म्हणजे आपलं मोती बनायचं ड्युरेशन. म्हणजे जसं तुम्ही मोत्याला जर बघायला गेलं तर मोत्यामध्ये ही जी शाईन येते, जे लस्टर येतं, ज्याच्यामध्ये आपण प्रिझम आपण म्हणू शकतो, जसं रेनबोचे कलर आपल्याला दिसतात तसंच सेम लस्टर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. तर त्याला प्रिझमॅटिक लेअर म्हटलं जातं. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे, जे अल्कलाईन pH आहे ते ॲसिडिक pHमध्ये कन्वर्ट होणार आणि कंप्लीट जे आपलं डिझायनर मोत्यांमध्ये 1 वर्षाचं आपण जे ड्युरेशन म्हणतो आहे, 10 महिने किंवा 1 वर्ष आपण जे पकडतो आहे ते, आणि राऊंड मोत्यामध्ये जे आपण म्हणतो आहे की आपल्याला 2 वर्ष लागत आहेत ते, त्याच्यामध्ये ॲसिडिक pH होऊन सगळ्यात शेवटी ते न्यूट्रल कंडिशनला जातं आणि न्यूट्रल कंडिशनवरती आपला जो मेन हा जो मोती आहे तो आपल्याला कंप्लीट बनवून मिळतो.